महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, कारण छत्रपती शिवराय हा अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला. तो म्हणजे 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. आणि त्या राजांचा कुठंतरी आपण फक्त राजकारणासाठी आपल्या स्वार्थासाठी आपण कुठंतरी नाव घेत असतो, पण त्यांचा जे ऊर्जा स्रोत त्यांचे गड किल्ले त्याकडे एक दुर्लक्ष झालेलं पाहत आहे. पण राजकारणामध्ये आपण फक्त टीका टिप्पणी करत असतो. ती टीका टिप्पणी न करता आपण स्वतः एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे, आपण एक कृती म्हणून काम केलं पाहिजे. त्यामुळे मी असंख्य मावळ्यांना बरोबर घेऊन त्या किल्ल्यावर जायचं. त्या किल्ल्यावर दिवसभर सकाळी आमची मोहीम सुरू झाल्यानंतर दिवसभर साफसफाई करायची, थोड्या प्रमाणात डागडुजी असेल ती डागडुजी करायची आणि त्या गडावरली काय परिस्थिती आणि आपल्याला काय अपेक्षित आहे, डेव्हलपमेंट बदल काय अपेक्षित आहे, तिथली दुरावस्था काय झालेली, त्याबाबत आपण संबंधित विभागातील पुरातत्व खातं असो, पर्यटन असो, फॉरेस्ट असो, या खात्यांना पत्रव्यवहार करून त्यामध्ये निधी आपल्याला कसा मिळवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे प्रयत्न चालू असतात. त्यामुळे आज ह्या 23 तारखेला रविवारी सिंहगडावर ती मोहीम या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आपल्याद्वारे माझी एक विनंती की जे शिवभक्त आहे, शिवदुर्ग संघटना आहे, त्या सर्व संघटनांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा. विशेष करून आम्ही ही आपला मावळा ही आमची संघटना एक राजकारण विरहित ही संघटना आहे. त्या गडावर सुद्धा आम्ही जात असताना आदल्या दिवशी मुक्कामी जातो. आम्ही मुक्कामी जात असताना सुद्धा मुक्काम कुठं करत असतो, मुक्काम कुठं एखाद्या गेस्ट हाऊसवर कुठं हॉटेलवर मुक्काम करत नाही. आम्ही त्या गडाच्या पायथ्याला एखाद्या मंदिर असो, शाळा खोली असो, त्या ठिकाणी आपण जात असतो. कारण ज्यावेळेस मावळे लढाईला जात होते ते जे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमधून राहत होते, ऊन वारा पावसाचा विचार न करता कुठंतरी राहायचे. मग आपण सुद्धा मावळे म्हणून गेलं तर आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात जगत असतो त्या बाजूला ठेवून एक मावळ्याप्रमाणे राहिलं पाहिजे. आम्ही गडाच्या पायथ्याला मुक्कामी करत असतो. शाळा असो, एखादं मंदिर असो, सभामंडप. सकाळी 7 वाजता आमची मोहीम सुरू झाल्यानंतर आमची एक टीम, एक 8-10 दिवस एक टीम येत असते आमची, काही स्वयंसेवकांची. त्या गडावर काय काय अपेक्षित आहे, किती वृक्षारोपण करणं गरजेचं आहे, पुढं साफसफाई करणं गरजेचं आहे, पुढं काय आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. मग त्याबाबतची आमच्याकडे सामुग्रीसुद्धा असते. समजा झाडं लावायची असेल, वृक्षारोपण करायचे असेल, जर टिकाऊ खोऱ्या असो, काही ठिकाणी आपल्याला दिशादर्शक फलक लावायचे असेल तर बोर्ड, त्या पद्धतीचे बोर्ड बनवलेले असतात. जर जास्त प्रमाणात जर गडावर पावसाचं शेवाळ आलेलं असेल, झाडं उगलेली असेल तर मग ते झाडं तोडण्यासाठी कत्ती असो, कुऱ्हाड असो, ते सामुग्री आणली जाते. सगळ्या गोष्टीची सामुग्री आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता ती वाटप केल्यानंतर सामुग्रीशी आम्ही त्या गडावर जात असतो. म्हणजे पायथ्यापासून वर पण त्या ठिकाणी साफसफाई करीत असतो. त्यामुळे एक निश्चित समाधान वाटतं. या निमित्ताने एक दिवस मावळा म्हणून आम्ही काम करत असतो. वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतात, पण त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे एक छत्रपती शिवरायांचे मावळा म्हणून काम करतात. आतापर्यंत तुम्ही किल्ल्यावर काम केलं तर राज्य सरकारनं काही राज्य सरकारच्या केंद्राकडे काही मागणी केली का, तिथं काय सेवा सुविधांचं? केंद्र प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची एक प्रिंट तयार करतो. त्या ठिकाणच्या फोटोकॉपी शूट करत असतो. काय काय दुरावस्था झाली त्याबाबत आम्ही संबंधित विभागाला, केंद्र सरकारला पाठपुरावा करतो, पत्रव्यवहार करतो. मागच्या महिन्यामध्ये मी भुदरगडला गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं. एक अंबिका देवीचं मंदिर आहे, जगदंबा मातेचं मंदिर आहे भुदरगड किल्ल्यावर. त्या भुदरगड आज आपण आपल्या एका बाजूला म्हणतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, आज वास्तविक पाहता हिंदू राष्ट्राचे आज आपण धर्माचा आपण प्रसार करत असतो. तर त्या भुदरगड किल्ल्यावर गेल्यानंतर जगदंबा देवीची आज इतकी दुरावस्था आहे, म्हणजे त्या मंदिराला छेदच नाही, वर छेद नाही. म्हणजे आज पण ऊन वारा पावसाचं त्या देवीच्या मूर्तीवर त्या सगळ्या गोष्टी पडत असतात. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कागद टाकला, तात्पुरते स्वरूपाची आम्ही त्या ठिकाणी एक निवारा तयार केला. कारण शेवट ते विभाग, पर्यटन, आपलं पुरातत्व खातं असो, फॉरेस्ट असो, त्याला आपल्याला डायरेक्टली डागडुजी करण्याचा अधिकार नाही.
मी पत्रव्यवहार केला, पण अशी दुरावस्था बऱ्याच ठिकाणी गड किल्ल्यांवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवट आपण सांगण्यात आणि आपण प्रत्यक्षरित्या कृतीत पाहण्यात जरा फरक असतो. आता इतक्या दुरावस्था मोठमोठाल्या पूर्णपणे काही आपल्याला एंट्री करणारे ज्या प्रवेशद्वार होते ते पूर्णपणे झाडांनी एकदम विडून गेलेले होते. ते आपल्याला प्रवेशद्वारसुद्धा दिसत नव्हतं. त्यावेळेस आम्ही ते सगळं कुऱ्हाडीने झाडं काढून ते प्रवेशद्वार मोकळे करून दिले. अनेक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात. आता तुम्ही सगळे गड किल्ले करतात. राज्य सरकारला या संदर्भात काही तुम्ही सांगणार आहात किंवा सांगता नाही? राज्य सरकारला काय सांगणार यापेक्षा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ह्या गड किल्ल्यांवर आपण पाहिलं पाहिजे. या गड किल्ल्यांच्या आज अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हे गड किल्ले छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. आणि हेच गड किल्ले आपल्यासारख्या तरुणांना एक प्रेरणा स्रोत म्हणून आपण त्या ठिकाणी पाहत आहे. त्यामुळे निश्चित या गड किल्ले एकदम सक्षमपणे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. पुढचे 300-400 वर्षसुद्धा किल्ले हे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही याचा दुवा म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये होते की छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊया मोदींना साथ. मोदींचं दुर्लक्ष होतं असं वाटतं का राज्यातल्या गडकिल्ल्यांचं? नाही, आज कोणाचं दुर्लक्ष होतंय काय होतंय यापेक्षा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला ही दुरावस्था पाहायला मिळते. मी एका तुम्ही जर माझे विनंती तुम्हाला उलट तुम्ही आपले जे प्रतिनिधी त्या भुदरगड परिसरात असतील त्यांना त्या गडावर जायला लावा. तिथं गाडी जाते आणि जगदंबा देवीच्या मंदिराचे फोटोशूट करा, अजून 1-2 मंदिरांचे फोटोशूट करा आणि ह्या गोष्टी तुमच्या मार्फत या समाजासमोर आणा. ह्या गोष्टी समाजासमोर आणा, त्या संबंधित डिपार्टमेंटच्या समोर आणा, त्या विभागासमोर आणा. कारण आज जर अनेक वर्षाचे त्या एकदम प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिराच्या देवीच्या मूर्तीच्या वर कुठल्या प्रकारचं छतच राहिलं नाही. इतकी दुरावस्था. आज पाऊस आला तरी डायरेक्ट त्या ठिकाणी होतो. उन्हाचं पण जर अशी अवस्था जर मंदिरांची असेल तर एक कुठंतरी एक मनाला वेदना निर्माण झाल्या. त्यामुळे माझी तुम्हाला नाही, कोण करते काय करते यापेक्षा प्रत्येकाने अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि आपला छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाला उजळणी देण्यासाठी आपण सुद्धा त्यामध्ये सहभाग झाला पाहिजे. आणि हे विचार आपण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं मी मागच्या अधिवेशनात सुद्धा आणि पुरातत्व खात्याला भरपूर नेते भेट देतात, पण त्यांचं साफ दुर्लक्ष असतं पुरातत्व खात्यात. सगळं पुरातत्व खात्याच्या विभागात सगळीकडे दुर्लक्ष होतंय का हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या आता तुम्ही गाड्यांवरती भेट देताय तर अनेक गाड्यांवरती अतिक्रमण झालेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा तो सुद्धा प्रश्न मी तुम्हाला तुम्ही जे सांगता का तुम्ही हे सरकारला अधिवेशनामध्ये मांडणार आहे. मी मागच्या अधिवेशनामध्ये मी सरकारला ही विनंती केली की मी प्रधानमंत्र्यांना सुद्धा एक पत्र दिलं. 1 दिवसाची कॅबिनेटची मीटिंग रायगडावर घ्या. तुम्ही पाहिलं असेल पहिलं मंत्रिमंडळ कुणी स्थापन केलं? छत्रपती शिवरायांचं पहिलं अष्टप्रधान मंडळ होतं. छत्रपती शिवराय या सगळ्या प्रक्रियेचे जनक आहेत. छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टीचे संस्थापक आहे. त्यामुळे त्या रायगडावर जर 1 दिवसाचं केंद्रीय कॅबिनेट जरी बैठक त्या ठिकाणी झाली तर निश्चित ही कॅबिनेट हे देशाच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येणार आहे. त्यामुळे मी ती मागणी केली. त्यामुळे निधी मागणीच्या बाबत आम्ही दर महिन्याला माझा पाठपुरावा चालू असतो. या अधिवेशनासुद्धा मध्ये मागणी करणार. गडावर अतिक्रमण जे झालं ते काढलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं गडांवर बऱ्याच ठिकाणी आता मी एका मंदिराचं सांगितलं अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतं आपण काहीतरी लगेचच्या लगेच तात्काळ मदत करून ती वास्तू उभी केली पाहिजे. पण हे सगळं पुरातत्व खातं तुमचं फॉरेस्ट ह्यामध्ये अडकल्यामुळं त्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं ह्या ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या सगळ्या वास्तू आहेत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे.
वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलाय. पुढं वांद्रे किल्ल्यावर हां अशा पद्धतीने त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काही गड किल्ले हे पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतो, पण ते पर्यटन स्थळपेक्षा ते आपल्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. त्या गडाचं पावित्र्य राहिलं पाहिजे. हे गड किल्ले हे पार्टी करण्यासाठी नाही. अशी जे कोणी कृती करणार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हटलं आता पर्यटनासाठी नाही, पण एकनाथ शिंदेंनी नमो टुरिझम सेंटर सुरू केलं. सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनापेक्षा पर्यटन महाबळेश्वरला पण आहे. महाबळेश्वरच्याच भागामध्ये प्रतापगड आहे, पण प्रतापगडाचा इतिहास वेगळा आहे ना, रायगडाचा इतिहास वेगळा आहे ना, राज्याचे उपमुख्यमंत्री नमो टुरिझम सेंटर राज्याचा इतिहास वेगळा आहे. त्या ज्या वास्तू आहेत ना, त्या वास्तू ह्या आपल्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आठवणी ना, आणि त्या आठवणी त्या गड किल्ल्यांना नमो नाव देण्यापेक्षा आहे ना, गड किल्ल्यांना छत्रपती शिवरायांचं नाव द्या ना. अरे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य, महाराष्ट्राचं भाग्य छत्रपती शिवरायांचं. माझी तर मागणी, आपल्याद्वारे मागणी, नमो टुरिझम नाव देण्यापेक्षा छत्रपती शिवराय टुरिझम द्या. भूमिका कोणाची काय यापेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात श्रेष्ठ नाव ते म्हणजे छत्रपती शिवराय. आम्ही तर कायम सांगत असतो की अखंड हिंदुस्थानामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आपल्याला विसर पडलाय. आज समाजामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, जातीभेद निर्माण केला जातो, पण एकमेव अखंड हिंदुस्थानातला एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय. महाराजांचं नाव घेऊन छत्रपती शिवरायांनी कधी जातीभेद नाही केला. छत्रपती शिवराय हे सर्व समावेशक राजे होते. त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य करायचं, राजकारण करायचं, त्यांच्या मुखातून कधी जातीभेद नाही आला पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असतं वारकरी संप्रदाय, जो खरा वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, तुकोबांचा, माऊलींचा, पांडुरंगाचा जो पाईक आहे, तो कधी त्यांच्या कुठलं वक्तव्य जातीभेदाचं नसतं. नाही, आपल्याला कोण काय करतं यापेक्षा आपण काहीतरी योग्य वळणावर आपण गेलं पाहिजे. समाजामध्ये एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे. आज आम्ही गड किल्ले संवर्धन, स्वच्छता करतो. आम्ही काय केल्याने काय पूर्ण मोठा बदल नाही होणार, पण शेवट आपल्यासारख्यांनी कुठंतरी बोर्ड दाखवण्यापेक्षा हे केलं पाहिजे, सरकारने ते केलं पाहिजे, त्यापेक्षा आपण कृती म्हणून पुढं आलं पाहिजे. आपण एक पाऊल पुढं टाकला, आपल्याबरोबरचे 10 साथीदार आपल्याबरोबर 10 पावलं पुढं टाकणारे असं वाढत जातं. ज्यावेळेस आम्ही शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेस आमच्याबरोबर एक 400-500 मावळे होती. आज आमच्या प्रत्येक मोहिमेला 2-2, 3-3 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. शिवाय कोणाला ट्रॅव्हलिंग दिली जात नाही. महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातून ज्यावेळेस आम्ही लिंक शेअर करतो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. एक दिवसभर काम करतो. आम्ही सुद्धा काम करतो. आम्ही विसरून जातो आम्ही कोण पदाधिकारी आहे काय आहे, यापेक्षा आम्ही तिथं आल्यानंतर आम्ही राजांचे मावळे या पद्धतीने आम्ही काम करतो. त्यामुळे आम्हाला काही लाज वाटत नाही. आम्ही पार कुठल्या पण एखाद्या गडावर झाडं उगलेले असतात, आम्ही स्वतः तिथं जातो, ते झाडं काढायला जातो, फांद्या तोडायला जातो, स्वतः आम्ही स्वच्छता करतो. स्वतः त्याला काय जे काम हात पडन ते काम आम्ही स्वतः करतो. तो एक वेगळा आनंद असतो. आणि तो नुसतं दिवसभराची स्वच्छता संवर्धन करत असताना आपण जे घरी जातो एक राजांचे विचार घेऊन जातो ना, ते राजांचे विचार असे प्रत्येक घराघरापर्यंत या निमित्ताने पोहोचतात. अजित पवारांसोबत गेलेले लोक राजांचे मूळ विचार विसरले का? कारण संग्राम जगतापांच्या भूमिका तर तसं दिसतं. शेवट राजकारणामध्ये कोण कोणाबरोबर गेलं काय गेलं त्यापेक्षा महाराष्ट्रातील कुठलाच माणूस छत्रपती शिवरायांचे विचार विसरू शकत नाही. म्हणताय तुम्ही, शिवाजी महाराजांचं असं म्हणणं होतं की रयतेच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला धक्का लावू नका, इकडे जमिनीच्या जमिनी लाटायला लागले.
मग कसं काय विचार पाहिला जातो? शेवट ह्या ज्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने लोक समाजाशी वर्तन करणारे होतेच ना, त्यामुळे त्याच परंपरा पुढे आलेल्या आहेत ना. आज सदविचारी लोक, सत्कर्म करणारे लोक, दुर्जनी लोक पण त्याबरोबर नाहीच ना. देवांचं राज्य असताना राक्षसांचं पण होतेच ना. त्यामुळे या गोष्टी चालू असतात. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, आज मी आपल्यासमोर मला कुठली राजकीय गोष्टीवर भाष्य नाही करायचं, मला कुठली राजकीय टीका टिप्पणी नाही करायची. माझी आपल्याद्वारे एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील जे शिवभक्त आहेत, शिवदुर्ग संवर्धकी, विशेष करून पुणे परिसरातील, तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. तुमच्याद्वारे ही मोहीम आपली राज्यातील नव्हे देशातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. असंख्य मावळे तयार झाले पाहिजे. असंख्य मावळे ज्यावेळेस तयार होतील त्याच वेळेस निश्चित बदल होईल, हेच या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे शेवट आम्ही पाळतो. मी एखाद्या गडावर गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुमच्या विविध चॅनलचे प्रतिनिधी माझ्याकडे येत असतात आणि राजकीय मला प्रश्न विचारत असतात. मी सांगतो, आज या ठिकाणी मी कोण आमदार खासदार इथं कोणी नाही, मी आपला मावळा, राजांचा मावळा म्हणून या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे इथं मी राजकीय भाष्य करणार नाही, ते आपण टाळलं पाहिजे. मी सगळ्यात महत्त्वाचं माझी तुम्हाला विनंती आहे, आज मी जो विषय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तो म्हणजे 23/11/2025 सिंहगडावर गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आहे. त्या मोहिमेमध्ये असंख्य शिवभक्त मावळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं हा विषय ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा विषय ज्यावेळेस मी तुमच्यासमोर घेऊन येतो त्यावेळेस मी कुठंतरी राजकीय स्टेटमेंट करणे, राजकीय टीका टिप्पणी करणे हे माझ्या सारख्या एका मावळ्याला तरी ते आज तरी योग्य वाटणार नाही. नाही बरोबर आहे ना. मी कुठल्या गडावर मी राजकीय स्टेटमेंट सुरू केली, आपण जर पाळलं नाही ना तर हे होणार नाही ना. मग आपल्याला तिथं गेल्यानंतर तरी आपण राजकारण विरोध वागलं पाहिजे. सांगितलं असं तुम्हाला. मी शक्यतो करून पाळतो. मी कुठल्या पण गडावर गेलो ना मी राजकीय स्टेटमेंटच करीत नाही. कोण कोण कार्यकर्ता होता ना झेडपी सदस्य कोण नगरला नारायण चिचुडे पाटील शरदला आता तिकडून तिकीट कोणाला देतात आजूक नाही आजूक काय नगर म्हणला आता मला ऑफलाईन बोलायचं द्या ना राजकीय पाहिजे ना माहिती तुमचं दुःख मी समजू शकतो बरोबर आहे तुमच्या जागी मी असं तुमची बातमी करू नये तुमचं प्रॉब्लेम लोक जमा झालेले हवेली इथून जवळच 5-10 ते म्हणतात थोड्या मोठ्याने बोला युतीची राजकीय चर्चा सुरू होती. अजित पवार 2 दिवसांपूर्वी असं म्हणाले की मी शरद पवार साहेबांमुळेच राजकारणामध्ये निवडून आलो. आजही माझं शरद पवार साहेबांवरती प्रेम आहे. आता अलीकडे जी स्थानिक स्वराज्य संस्थेची
निवडणुका घोषित झाल्या, त्याच्यामध्ये काही ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. आगामी काळामध्ये 2 पवार एकत्र आले तर काय वाटतं, 2 पवार एकत्र येऊ शकतात का, किंवा तशी काही बोलणी सुरू आहे का, काय होईल? शेवट माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही भावना असते, राजकारण विरोध ही भावना असते. जे कुटुंब आहे, कुठलं पण कुटुंब असू द्या, ठाकरे परिवार असू द्या, पवार परिवार असू द्या, परिवार हा सर्वात महत्त्वाचं अखंडित राहायला पाहिजे. त्या परिवाराच्या नंतर राजकारण महत्त्वाचं असतं. त्यामुळं आमच्यासारख्याची साहजिक भावना असते, हे सगळं परिवार एकत्र राहायला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. शेवट राजकारणाच्या पलीकडं कुटुंब असतं आणि ते कुटुंब तरी अखंडित राहिलं पाहिजे. आणि कुटुंबाच्या पलीकडं शेवट राजकारणामध्ये तुम्ही सांगता की हे सगळे एकत्र आले पाहिजे. हा निश्चित एकत्र आल्यानंतर आम्हाला तर आनंदच आहे, पण या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकार मी ज्या पक्षामध्ये ते आदरणीय पवारसाहेब त्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्यामुळे तो सर्व काही अधिकार आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय ताई असो, किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असो, जयंत पाटील साहेब असो, यांना तो सर्व अधिकार असतो. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या माणसांनी कधी नेत्यांना सूचना करायच्या नसतात. तुमच्या प्रतिस्पर्धी माजी खासदार असं म्हणतात की आता माझी ट्रक लाईनवरती आली, ज्या त्या भाषणामध्ये उल्लेख करतायत, एका घटनेमुळे मला सगळं काय आता सुरळीत सगळं करावं लागते. तुमचा जो पराभव जास्त मनावरती घेतला असं म्हणायचं नाही. शेवट कसं असतं, विखे कुटुंब हे राज्याच्या राजकारणात एक मोठं कुटुंब आहे आणि मोठ्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल आपल्यासारख्यांनी कधी बोलणं योग्य नाही. त्यामुळे आपण कधी बोलायचंच नाही या गोष्टीवर. मोठ्या माणसांच्या विरोधात कधी छोट्या माणसांनी बोलायचं नसतं. नाही, मी त्या मर्यादा पाळतो, कारण माझे वडील एक प्राथमिक शिक्षक होते आणि शिक्षकांच्या कुटुंबात मी वाढल्यामुळे मला एक संस्कार दिलेला आहे की मोठ्यांचा आदर करणे, मोठ्यांचा अनादर आपल्याकडून झाला नाही पाहिजे. त्यामुळं विखे परिवार हे आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना त्यांचा होता, प्रवरा सहकारी साखर कारखाना. अनेक पिढ्या आम्ही पाहतो. मी लहान असल्यापासून त्यांच्या कुटुंबात एक मंत्रिपद हे सगळं मोठं वलय आहे. त्यामुळं मोठ्या त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण सुद्धा बोलायचं कधी नाही. इलेक्शनमध्ये असं होतं नाही, निवडणुकीमध्ये सुद्धा माझं तुम्ही जर सगळे स्टेटमेंट काढले तर मी कधी व्यक्तिगत लेवलवर त्या परिवाराबद्दल बोललो नाही. कारण विठ्ठलराव विखे हे सहकारामधले एक मोठं नाव होतं. बाळासाहेब विखे सुद्धा एक सहकारामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव होतं. त्यामुळं आपण बोलणं योग्य नाही. बिहारच्या ज्या विधानसभेचा निकाल लागला, खासदार म्हणून कसं पाहिलं, दिल्लीमध्ये काम करताय, वाटलं होतं का दिल्लीत काय चर्चा होती बिहार? नाही, आता बिहारचा निकाल 2 दिवसापूर्वी लागला. मी आता दिल्लीत गेलोच नाही. दिल्लीत गेल्यानंतर आमचे बिहारचे जे खासदार आहेत त्या खासदारांशी चर्चा करतो आणि नेमकं निवडणुकीत ते 10,000 रुपये दिल्यामुळं निवडणूक बदलली का, अजून काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्यामुळं निवडणूक बदलली का, लोकांना हे सरकार अपेक्षित होतं, हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी चर्चा करेन, अजून वेगवेगळ्या अँगलनी चर्चा करेन आणि त्यावेळेस निश्चित तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती देईल. नाही, काय असतं, बिहार आणि महाराष्ट्रातला मोठा फरक आहे, म्हणजे अंतर आहे. त्यामुळं आपल्याला एखाद्या गोष्टीची माहितीच जर नसेल तर आपण त्यावर भाष्य करणं, उगाच तुम्हाला मीडियासमोर काहीतरी ब्रेकिंग लागण्यासाठी भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. निवडणूक अजून युती आघाडी ठरले नाही. तुम्ही तुमच्या युती आघाडीबाबत कुठंच सांगितलेलं नाही. मात्र पवारसाहेबांनी भाजप सोडून इतर सर्वांची युती करा. तुम्ही जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी कुणाची युती करताय का? शेवट तुम्ही पाहिलं असन विधानसभेची निवडणूक, विधानसभेच्या सदस्य निवडून येतो तो आमदार असतो. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो निवडून येतो तो खासदार असतो, मेंबर ऑफ पार्लमेंट. ते जनतेपर्यंत प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही. 25 लाख लोकांचा प्रतिनिधी तो खासदार असतो, तो तळागाळात जाऊ शकत नाही. आमदार हा 3-3.5 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी असतो, तो प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊ शकत नाही.
पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरपालिकेचा नगरसेवक असो, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो, तो एक मर्यादित विभागाचा प्रतिनिधी असतो. त्यामुळं तो त्या मर्यादित लोकांचा प्रतिनिधी असल्यामुळे तो प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो, मदत पोचू शकतो. त्यामुळं जो खऱ्या अर्थाने समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकतो, समाजातील शेवटच्या स्तराला बरोबर घेऊन जाऊ शकतो. शासनाच्या आमदार खासदारांच्या दौऱ्या येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचू शकतो. असा काम करणारे जर प्रतिनिधी समाजामध्ये येत असतील तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे यापेक्षा जर सर्वसमावेशक असला तर त्याला बरोबर घेऊन निवडणूक लढवली पाहिजे. ही भूमिका पवारसाहेबांची. कारण ग्रासरूटवर काम करणारा नेता म्हणून देशामध्ये एकमेव आदरणीय पवारसाहेबांकडे आपण पाहतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणारा माणूस आहे, चांगला काम करणारा माणूस आहे ना, तर त्याला आपण बरोबर घेतलं पाहिजे ना. अशा डायरेक्ट इनडायरेक्टली पवार साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. नाही, शेवट सर्वसमावेशक समाजाच्या दृष्टीने तुम्ही जर असं म्हणता की भाजपचा एखादा चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे, तो जर आमच्या विचाराशी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जर जोडून आमच्याबरोबर काम करत असेल तर त्याला आम्हाला बरोबर घ्यायला आम्हाला कुठली अडचण नाही. वाक्य वाचलं, अति घाई संकटात नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मला चांगला धडा मिळालाय, आता मी जरा निवांत झालो. तुम्ही निवांत केला विखेंना जिल्ह्यात? नाही, मी मगाशी पण सांगितलं, मी बोललो ना, तुम्हाला स्टेटमेंट केलं. मला त्या परिवाराबद्दल मला काही बोलायचं नाही. हां, नाही बोलले असतील ते, आता मला तर माहित नाही ते काय बोलले काय नाही बोलले. मी माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. मेळावा झाला बालगंधर्वला, त्यावेळेस तुम्ही अनेक जण म्हणत होते की अजितदादा सोबत चला, त्यावेळेस ती चर्चा सुरू होती. तुम्ही एक भाषण केलं होतं, ते भाषण फार गाजलं होतं. तुम्ही म्हणाले की सध्याच घाई करू नका, साहेब ते ठरवतील. आता जे दुसरे साहेब आहेत राष्ट्रवादीचे अजितदादा, ते म्हणतात झालं गेलं गंगेला मिळाले, माझ्या साहेबांवर प्रेम. आता तुम्ही टाळीला टाळी देणार त्यांच्या? शेवट पवार साहेब हे आणि दादा हे चुलत्या पुतण्याचं नातं आहे. एकमेकाचा जिव्हाळा त्यांचा कुठला जरी आहेच. तुम्ही पाहिलं असं राजकारण काही असू द्या, पण कौटुंबिक कार्यक्रमाला ते सगळे एकत्र असतात. त्यामुळं निश्चित ते कुठला जरी निर्णय घेतील तर तो निर्णय आपल्याला, नेत्याचा निर्णय पाळणं आपल्या कार्यकर्त्याची भूमिका असते सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळं मी एखाद्या मेळाव्यात सुद्धा सांगितलं, आमच्यासारख्याचं जेवढं वय नाही तेवढं राजकीय मोठा अभ्यास पवार साहेबांचा आहे. नाही, साहेब आमचं ऐकणं म्हणण्यापेक्षा साहेबांचं आमचं काय ऐकलं यापेक्षा आम्ही साहेबांना सांगणारे छोटे कार्यकर्ते, छोट्या कार्यकर्त्यांना आम्ही तर भाषणात सांगतो दरवेळेस. आपल्याला जिथं राजकारण कळतं त्यापुढं आदरणीय पवार साहेबांचं राजकारण सुरू होतं. त्यामुळं मोठ्या नेत्याला आपण नेत्याच्या खांद्यावर मान टाकली ना, ती मान आपल्याला माहिती आहे आपला नेता शाबूतपणे सुरक्षित ठेवणार आहे. त्यामध्ये जास्त चर्चा सुद्धा नसती करायची. अरे वोट चोरी माझ्या मतदारसंघातच काय सगळीकडे झाली ना. आमच्या अशोक बाप्पू पवारांनी तर तुमच्या सोलापूर रोडला ते कुठलं गाव आहे तिथे एका कुटुंबात 160 लोकांची नोंदणी झालेली प्रूव्ह केलं. माझ्या मतदारसंघात मी बोलता त्या दिवशी सांगितलं, माझ्याकडं तर मी सुद्धा प्रेस घेऊन सांगणार आहे, माझ्याकडे कमीत कमी 50,000 मताची वोट चोरी झालेली माझ्या विधानसभा मतदारसंघात. लोकसभेला एवढं मायक्रो कोणी पाहिलं नव्हतं, पण खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हे 5-6 महिन्यामध्ये जी आकडेवारी वाढली, मताची आकडेवारी वाढण्याचं एक प्रमाण असतं. वर्षात एवढी आकडेवारी सरासरी वाढू शकते, 6 महिन्यात एवढी वाढू शकते. पण त्या आत्तापर्यंतचे आकडे आणि लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या ज्या 2-4 महिन्याचा पिरियड होता, त्यामुळे एवढी भयानक वाढ कशी झाली ती सुद्धा एक शंकास्पद होते. त्याबाबत राहुल गांधींनी प्रेस घेऊन सांगितलं, राज्यातील अनेक प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्या दिवशी मुंबईमध्ये पवारसाहेब असू, उद्धवसाहेब असू, राज ठाकरे असू, शेकापचे काही नेते मंडळी असू, सगळ्या ह्या युतीच्या विरोधातले जेवढे विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन प्रूव्ह करून दाखवलं ना सगळं. सगळीकडे चर्चा आहे की जे निवडून आलेले सत्ताधारी पक्ष असतात
त्यांचं वोट पर्सेंटेज आणि हारलेले म्हणजे हारलेल्या पक्षाचं वोट पर्सेंटेज त्यांच्यापेक्षा जास्त असतं, नंतर त्यांची जास्त जागा येत नाही. कमी मतदान म्हणून जास्त जागा कशा येतात याच्यावरती बरीच चर्चा होती. मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पवार साहेबांनी आकडेवारी सांगितली होती, काँग्रेसला इतके टक्के मतदान, राष्ट्रवादीला एवढं, शिवसेनेला एवढं, हे सगळं दाखवलं होतं. मग तुम्ही आकडेवारीत जर मतांची संख्या वाढती आणि सीटं कमी येतात, या सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत. तुमच्या जिल्ह्यात एक कीर्तनकार आहेत इंदुरीकर महाराज, त्यांच्या मुलीचा साखरपुडा बरेच चर्चेमध्ये आला. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून निवृत्ती घेण्याची भावना बोलून दाखवली की माझ्या मुलीचे कपड्यापर्यंत आलेले आहे. मात्र त्यांनी आता चॅलेंज केले की साखरपुड्यापेक्षा लग्न धूमधडाक्यामध्ये करावं. शेवट हा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. इंदुरीकर महाराज हे कीर्तनाबरोबर प्रबोधन करतात, समाजापर्यंत विचार पोचवण्याचं काम करतात. आणि त्यांनी जर एखादा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम जर मोठ्या प्रमाणात केला तर बाकीच्यांनी टीका टिप्पणी करणं योग्य नाही. जो महाराज राज्यभर कीर्तनाच्या द्वारे फिरतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला फिरत असताना अनेक लोकांशी संपर्क तो संबंध जोडले जातात आणि ते सगळे लोक येणार म्हणलं त्यांना कमीत कमी चांगल्या पद्धतीने जेवण तर करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या याचा अर्थ महाराजांवर टीका करणं पण योग्य नाही ना. पण आयुष्यभर ज्या महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या, तुमची बुद्धी अशी करते, तुमचं इथं असं करतं, लोकांच्या कपड्यावरून लग्न लहान केलं तरी आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी असं ढकललं की तिकडच्या लोकांनी त्यांचं मला असं वाटतं त्यांनी जे प्रबोधन केलं, त्यांनी जे प्रबोधन केलं सर्वसामान्य कुटुंबातील गरिबाच्या कुटुंबातील माणसांनी कर्ज काढून ऋण काढून सण नका करू, आपण जे म्हणतो ना आपल्याकडे एका बोलीभाषेत, तसं कर्ज काढून मोठे धूमधडाक्यात लग्न करण्यापेक्षा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये लग्न करा. आणि हे सगळं मार्गदर्शन प्रबोधन करत असताना त्यांची आर्थिक परिस्थिती एक चांगल्या पद्धतीची असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने खर्च केला असेल. खर्च केलाच तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये अनेक उद्योजकांनी अनेक राजकीय नेते मंडळींनी करोडो रुपये खर्च करून लग्न केले, करोडो रुपये त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला खर्च केले. तिथं कोणी बोलत नाही. एका महाराजांनी जर असा कार्यक्रम केला तर बोलणं पण योग्य नाही ना. नाही, तुम्ही पाहिलं असेल आपल्या देशामध्ये टाटासारखे उद्योजक होऊन गेले. उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना समाजाशी नेहमी बांधिलकी त्यांनी ठेवली, हे सुद्धा उद्योजक होऊन गेले. काही उद्योजक असो फक्त उद्योग व्यवसायातून फक्त आपली प्रगती, आपल्या प्रगतीतून फक्त आपल्या कुटुंबाचेच कार्यक्रम मोठ्या पद्धतीने केले पाहिजे असे पण उद्योजक आहेत ना. याचा अर्थ महाराजांनी जे काम केलं, महाराजांनी काय केलं, लग्न मोठं केलं म्हणजे असं काय केलं, जनरली साखरपुडा केला म्हणजे जनरलीच केलं ना. समज तुम्ही समाजामध्ये फिरता तर तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला 1000-2000 रुपये लोक ते येणार ना. मग ते मोठा कार्यक्रम झाला का, त्यांनी काय गाड्या भाडे दिलं का, अजून वेगळं काय केलं का, असं काही नाही केलं. हे फक्त आपण चर्चेला विषय आणतो, तसा काही प्रकार नाही. एखाद्याचा नाही महाराजांचे फॉलोअर्स नाराज होण्यापेक्षा जे आहे ते सत्य ते बोलतो ना आम्ही थोडं त्या चुकीचं समर्थन करत नाही. तर एखादा कौटुंबिक कार्यक्रम त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार जर घेतला त्यांनी तर त्यावर टीका करणं योग्य नाही ना. त्यांनी सांगितलं कोणाला, ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची, आर्थिक मोठ्यांना नाही सांगितलं त्यांनी. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नगरसारख्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वाढले आणि एकीकडे पर्यावरण तज्ञ माधव वाडकर असं म्हणतात की बिबट्यांना मारायला परवानगी दिली पाहिजे, तर दुसरीकडे वनमंत्री असं म्हणतात की शेळ्या मेंढ्यांच्या मार्फत आपण त्यांचा निकाल लावून टाकू. नाही, आता या दोन्ही गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य तफावती. आज माझ्या नगरमध्ये एक निंबळक या ठिकाणी एक 3 दिवसापूर्वी एक मुलगी, खारेकर जुने गावात एक मुलगी बिबट्याने डायरेक्ट घेऊन जाऊन तिचा मृत्यू झाला. नंतर दुसऱ्या दिवशी निंबळकला एका मुलाला सुद्धा बिबट्याचा त्या ठिकाणी हे केलं.
हे सगळे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी होत असतात. जुन्नरला पण झालं. एक तर यावर प्रॉपरली सोल्युशन केलं पाहिजे. मी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटलो की आम्हाला जसा आपला व्याघ्र प्रकल्प असतो तसं बिबट प्रकल्प महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाला पाहिजे. त्यामध्ये काय होईल, जर असा प्रकल्प झाला कुठं पण बिबट्या सापडला त्यामध्ये आणून सोडता येईल आणि त्याला एक सफारी करता येईल. कमीत कमी ती सफारीद्वारे ते पर्यटन क्षेत्र सुद्धा होऊ शकतं आणि हे सगळे बिबट पकडून तिथं आणून सोडले पाहिजे. आणि यावर नाही आता काय असतं, मला तो जो जी माहिती अपेक्षित आहे तुमच्यासमोर बोलायचं म्हणलं तर मुद्देसूद बोललं पाहिजे आणि ज्या गोष्टीची आपल्याला पूर्णपणे माहिती नाही तर त्या माहिती नसताना चुकीचं बोलणं पण योग्य नाही. शेवट तुमच्या एक 10 जणांसमोर मी बोलत असताना ही गोष्ट 20 लाख लोकांपर्यंत जाणार आहे, माहिती नाही अनेक लोकांपर्यंत जाणार आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी बोलतो ती मुद्देसूद गोष्ट सांगितली पाहिजे. त्याबाबत आम्ही आयुक्तांना पण भेटलो. आयुक्तांना पण या सगळ्या गोष्टीचे जे आम्हाला अपेक्षित डॉक्युमेंट पाहिजे होते त्या डॉक्युमेंटची मागणी पण केली. भूषण गवई यांच्यावरती गुट भिरकवणाऱ्या वकिलांची तुम्ही भेट घेतला, त्यांना आंबेडकरांचा फोटो तुम्ही भेट दिला, काय त्यावेळेस चर्चा झाली? भूषण गवईंचा ज्यावेळेस त्यांनी अवमान केला तर एका व्यक्तीचा अवमान नाही झाला, तो देशातील न्यायदेवचा अपमान झाला, त्या खुर्चीचा अवमान झाला आणि त्या संविधानाचा अपमान झाला. त्यामुळं मी त्या वकिलांना भेट देण्यासाठी ज्यांनी घटना लिहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान भेट देण्यासाठी गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे जे कृत्य केलं हे कृत्य चुकीचं आहे, तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि त्याला माफी मागायला लावली. मी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधान त्यांना भेट देऊन आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.